अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव उर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे असे होते। कथा आणि कादंबरी हे साहित्य प्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले। आपल्या लोककलेच्या माध्यमातून समाजातील जातीयवाद आणि भेदभाव नष्ट करण्यासाठी त्यांनी चळवळ उभी केली होती। पृथ्वी हे शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती गोरगरिबांच्या व कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे असे अण्णाभाऊ नेहमी म्हणायचे। असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज 104वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। पंचवटी परिसरातील पेठ नाका येथे संजय गालफाडे यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली। या जयंतीनिमित्ताने परिसरातील कलाकारांचा सत्कार करण्यात आला। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। या प्रसंगी आयोजकांच्या वतीने आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला। या प्रसंगी आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। साहेब या ठिकाणावर अतिशय चांगल्या पद्धतीनं आजची अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली। सकाळीच आपण 11 वाजता पुतळ्यावर गेलो, त्या पुतळ्यांवर अण्णाभाऊंना वंदन केलं आणि या ठिकाणी आलो। अशाच पद्धतीनं देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठेंची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे। मित्रो, अण्णाभाऊ साठे हे महान कवी होते, महान लेखक होते, महान शाहीर होते। यांच्या माध्यमातून अनेक काव्य या ठिकाणी अनेक साहित्य लिहिले गेलेलं आहे। लपवलेलं साहित्य सुद्धा आजच पेपरला वाचलं की ते सुद्धा साहित्य उजेडात आलेलं आहे। असा हा थोर माणूस जे दीन दलित पददलित यांना मार्गदर्शन दाखवणारा, महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राचा सह्याद्री, सातत्यानं आपल्या शायरीच्या माध्यमातून, आपल्या साहित्याच्या माध्यमातून सर्वसामान्याच्या व्यथा सतत या ठिकाणी मांडत आलेले आहे आणि त्या माध्यमातून आज त्यांची आठवण होणं हे साहजिक आहे। मी त्यांना भावपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीनं, राज्याच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण या ठिकाणी त्यांचं अभिवादन करतो। घालून घाव आणि मज सांगून गेले भीमराव, अशा वाक्यामध्ये मित्रांनो अण्णाभाऊ साठेंनी, कारण की हे जे जग आहे, ही पृथ्वी आहे, ही शेषनागाच्या डोक्यावर नसून ही कष्टकऱ्यांच्या हातावर आहे असं ठणकावून सांगणारे संयुक्त महाराष्ट्राचे चळवळ आणि या महाराष्ट्राच्या स्थापनेमध्ये ज्यांचा हिरिरीचा वाटा आहे अशा अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी गजाननांच्या वतीने, त्याचप्रमाणे गोकुळनानांच्या वतीने आणि माळोदे साहेबांच्या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। जगत विख्यात साहित्यिक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची अखिल विश्वात, महाराष्ट्रात, संपूर्ण भारतभर, त्याचप्रमाणे नाशिक शहर व जिल्ह्यात अतिशय उत्साहात या ठिकाणी जयंती साजरी होत आहे। सर्वप्रथम समस्त मातंग समाज बांधवांना, त्याचप्रमाणे समस्त नागरिकांना या ठिकाणी मी अण्णाभाऊ साठे जयंतीच्या शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थाने जयंती साजरं करणं म्हणजे धांगडधिंगा करणं हा नव्हे, तर महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोचावेत, त्यामधून कष्टकरी, उपेक्षित, वंचित या घटकांचं कल्याण व्हावं। कारण खऱ्या अर्थाने जर उपेक्षितांच्या, वंचिताच्या, गावकुसाबाहेर राहणाऱ्या, पाल ठोकून राहणाऱ्या लोकांच्या व्यथावेदना आपल्या साहित्यातून ज्यांनी जगाच्या समोर आणलं, जे पडद्याच्या आड असलेले लोक, आपल्या सर्व निसर्गाच्या चक्राच्या बाहेर असलेले गावकुसाबाहेरच्या लोकांच्या व्यथावेदना अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून मांडल्या। त्यांचं साहित्याचा अनुवाद हा जगभरातल्या 52 भाषांमध्ये झाला। अनेक कादंबऱ्या असतील, त्यांच्या फकीरा या कादंबरीला त्या ठिकाणी राष्ट्रपती पारितोषिक मिळालं। अनेक त्यांच्या कादंबऱ्यावर चित्रपट निघाले। असे कलावंत असतील, लोकशाहीर असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा दिला। बेळगाव, कारवार, निपाणी असेल, हे लढत असताना त्यांनी माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली। बेळगाव, कारवार, निपाणी हे तुटत असताना महाराष्ट्राची जी काहिली होत होती ही अण्णाभाऊंनी आपल्या गाण्यामधून त्या ठिकाणी महाराष्ट्रभर शाहीर अमर शेख असतील, गव्हाणकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा दिला
आणि त्यातूनच आपण या ठिकाणी अखंडित महाराष्ट्र बघत आहोत. त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे हे कामगार नेते होते. गिरणी कामगारांचा लढा हा कष्टकऱ्यांचा लढा त्यांनी त्या ठिकाणी महाराष्ट्रभर उभा केला. अशा या जगतविख्यात साहित्यिकाला मी या ठिकाणी नमन करतो. सर्व कलावंताचा आज या ठिकाणी आपण आदरणीय शहराचे अध्यक्ष गजानन नाना शेलार, सन्माननीय प्रदेशाचे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे गोकुळ नाना पिंगळे, सन्माननीय नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अतुलदादा मते, सन्माननीय जगदीशजी गोडसे, सन्माननीय मुन्नाभाई अन्सारी, त्याचप्रमाणे माळोदेजी, सर्व मान्यवर या ठिकाणी अशोकजी गालफाडे, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. सर्व कलावंत दिनेशजी आयरे व त्यांचे सर्व सहकारी कलावंत उपस्थित झाले. या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. सर्व पत्रकार बांधवही या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो व आपल्या सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देऊन थांबतो. या कार्यक्रमात शहराध्यक्ष गजानन शेलार, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ नाना पिंगळे, शहर जिल्हा मुख्य सरचिटणीस मुन्नाभाई अन्सारी, ओबीसी सेल अध्यक्ष छबू नागरे, महिला शहर जिल्हाध्यक्ष अनिताताई दामले, दत्तात्रय माळोदे, महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष सौ संगीता पाटील, अतुल मते, नितीन मोहिते, युवक तालुका अध्यक्ष विष्णू थेटे, प्राध्यापक जयंत कुमार आहेर, संजय गालफाडे, सुनील कोथमिरे, योगिता पाटील, अंकिता पारक, चितेताई, डॉक्टर सौ नल्लावडे, चेतन व्यवहारे, अजय बोधले, गणेश मोरे, अशोक गालफाडे, लक्ष्मण धोत्रे, अरुण दोंदे आदी उपस्थित होते. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.